अडचण असताना शेतकऱ्याची जमिनी पण काढून घ्यायच्या आणि पूर्णपणे शेतीचा व्यवसाय हा 100% हा कोलमडून जाईल अशा प्रकारची भूमिका सरकारने घेतलेली आहे. नेमका हा महामार्ग मागितलाय कोणी आणि करायसाठी कोणासाठी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित सांगा. रस्ते चांगले असताना रोज नवीन अलाइनमेंट करायची, इकडे विरोध झाला की तिकडे थांबायचं, परत तो रस्ता मार्ग बदलायचा. 100% या ठिकाणी सरकारला शेतकऱ्याची तीळमात्र काळजी नाही. मूठभर कंत्राटदार अधिकारी आणि सरकार या सगळ्यांची मिली बघत आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी शेतकरी लुटायचं काम सुरू आहे. त्यामुळे आमचा 100% विरोध या मार्गाला राहील आणि हा मार्ग रद्द होईपर्यंत या ठिकाणी आम्ही स्वस्थ असणार नाही. आमदारांचं समर्थन त्यांनी केलं, त्यांचं स्वागतच आहे. पण आमचं म्हणणं की आम्ही विरोधी पक्षातलं आहे, रस्त्यावर उतरणं आंदोलन करणं हे आमचं काम आहे. जर त्यांना खरोखर या ठिकाणी काळजी असेल तर त्यांनी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ असेल, विधानसभा असेल, त्यांचं वजन जर त्यांच्या पक्षामध्ये असेल तर त्यांनी आपलं राजकीय वजन वापरून पूर्णपणे हा मार्ग रद्द करावा अशी मला त्यांनी मुद्दा विनंती करायची. ज्याचं जातं त्याला कळतं, ज्याचं जळतं त्याला कळत असतं. जी मंडळी बोलत असतील त्यांच्या शेतातनं एखादा मार्ग गेला आणि त्यांची स्वतःची जमीन तर कुठे या ठिकाणी एकानं काढून घेतली तर त्यांचं दुःख समजेल. या ठिकाणी यामध्ये कोणतेही राजकारण नाही. आपण बघता यामध्ये सगळ्या पक्ष लोक इथं आलेले आहेत आणि याला कुठलाही राजकीय मुद्दा नाही, काही नाही. आज आपल्याला सगळ्यांना चांगलं माहिती आहे जर शेती आमची गेली, आम्ही भूमीहीन झालो तर उद्या आमचं पोट कसं भरायचं आणि त्या माध्यमातून ह्या मार्गाची गरज नसताना गरज होती इथून मागं कसं असायचं. पहिली जनता विकास कामाची मागणी करायची. आता हा प्रकार वेगळा आहे. मूठभर अधिकारी येशीत बसतात, सरकारमधली 4 ठिकाणी लोक एकत्र बसतात आणि हा प्रस्ताव तयार करतात, नंतर लादायचं काम केलं जातं. ही उलटी विकासाची प्रक्रिया बघायला मिळते. त्यामुळे पूर्णपणे यामध्ये कोणतेही राजकारण नाही. आमच्या सगळ्यांचा शेतकऱ्याच्या हितासाठी आमचा निर्णय आहे.